नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे खूप काही महिलांना आलेला नाही आहे. तर त्याची काही महत्त्वाची काय कारणे असू शकतात, त्याबद्दल आपण ही माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण एक महत्त्वपूर्ण माहिती किंवा महत्त्वपूर्ण अपडेट हा मिळणार आहे. मित्रांनो, नोव्हेंबरचा हप्ता पडला, तो हप्तासुद्धा काही महिलांना आला नाही. त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता पडला, तो सुद्धा हप्ता आलेला नाही आहे. तर याची काय कारणे असू शकतात? तर मित्रांनो, एक महत्त्वाचं जर तुम्ही कारण या योजनेअंतर्गत जर तुम्ही बघितलं, तर ज्यावेळेस तुम्ही के-वाय-सी करताना येस आणि नोचे ऑप्शन असतात. तिथे जर तुम्ही कदाचित काही महत्त्वाच्या ज्या काही येस किंवा नो, हो किंवा नाही, तुम्हाला म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी नोकरदार आहेत का? होय किंवा नाही अशा प्रकारे तिथे ऑप्शन होतं. जर तुम्ही होय केलेलं असाल तर त्यानुसार सुद्धा जो काही जी काही तुमची के-वाय-सी झाली असेल, त्या के-वाय-सी अंतर्गत जो काही फॉर्म आहे, तो एका पाहणी अंतर्गत गेला असेल, तो सुद्धा एक कारण असू शकतो. आणि त्याचबरोबर तुमची जर के-वाय-सी जी काही बँकेत के-वाय-सी असते, म्हणजे काहीचं खात्याला प्रॉब्लेम असतो, काहीच्या अकाउंटला प्रॉब्लेम असतो, काहीचा आधार लिंक हा अपडेट करावा लागतो. जर अपडेट झाला नसेल तर त्या कारणाने सुद्धा तुम्हाला हप्ता येत नसेल. आणि एक नंबर 3 म्हणजे तिसरं कारण जर पकडलं आपण, तर याच्या अंतर्गत तुमच्या घरातून एक विवाहित आणि एक विवाहित आणि अविवाहित या दोनच महिलांना लाभ दिला जाणार होता एका कुटुंबातून. अशा प्रकारची सुद्धा जो काही त्यांचा जी-आर होता त्यामध्ये दर्शवलेला होता. आणि त्याच्यानंतर चौथं होतं की एक फोर व्हीलर, म्हणजे फोर व्हीलर तर तुमच्या नावावरती असेल तर सुद्धा तुम्ही या अंतर्गतून तुम्ही बाद होणार आहात. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची कारणे होती. या महत्त्वाच्या कारणांतर्गत जर तुम्ही येत असाल तर तुम्ही बाद होऊ शकता, म्हणजे या योजनेचा लाभ या महिलांना मिळणार नाही आहे. परंतु मला असं वाटतंय की के-वाय-सीमध्ये जर काही पात्र महिला असतानासुद्धा त्यांना लाभ मिळत नाही आहे, तर काही प्रॉब्लेम ही के-वाय-सीमुळे झाली असेल. तर कदाचित ज्या काही निवडणुका चालू आहेत, म्हणजे महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, त्याचबरोबर आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुका चालू आहेत. आणि या कारणामुळे जी काही आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे या गोष्टीवरती राज्य शासनाने कोणताच मुद्दा काही दाखल केलेला नाही आहे. म्हणजे के-वाय-सीमुळे जर काही प्रॉब्लेम झालेला असेल तर डबल के-वाय-सी चालू होऊ शकते. आणि त्या अंतर्गत ज्यांची के-वाय-सी झाली नसेल ते के-वाय-सी करू शकतात. तशा प्रकारचा काही अपडेट मिळाला तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात प्रथम आपण अपडेट देणार आहोत. तर मित्रांनो, काही जागोजागी या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळत नाही आहे, म्हणून खूप काही जागी आंदोलनसुद्धा करण्यात येत आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला असूनसुद्धा जर लाभ मिळत नसेल, तर एकतर के-वाय-सीमुळे काही प्रॉब्लेम झाले असेल कदाचित, आणि काही महिला पात्र असूनसुद्धा त्यांना योजनेचा हप्ता येत नसेल, तर कदाचित अकाउंटचा काही प्रॉब्लेम असू शकतो. बँकेमध्ये जाऊन एकदा विचारपूस करू शकता की एखाद्या अकाउंटला जर के-वाय-सी करून घ्यावी लागत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, तर एकदा बँकेमध्ये जाऊन तुम्ही सविस्तरपणे विचारू शकता. त्यानंतर जो काही पडणारा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये पडू शकतो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महत्त्वाच्या अपडेट मिळाल्या तर तुम्हाला वेळोवेळी आपल्या या चॅनलवरती दिल्या जाईल. एक महत्त्वपूर्ण अपडेट, एक महत्त्वपूर्ण माहिती, एक छोटीशी माहिती आपण आपल्या या चॅनल अंतर्गत दिलेली आहोत मित्रांनो. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या हप्तेविषयी किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर काही आपल्याला मिळत असतील, तर नक्की आपण आपल्या या चॅनल अंतर्गत आपण जो काही हा व्हिडिओ बनवत आहोत, या अंतर्गत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर आता आपण या व्हिडिओमध्ये एक छोटीशी माहिती बघितलेली आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.